नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, आय होप तुम्ही डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे जे तुमचे ऑप्शन फॉर्म फिलिंग आहे ते कंपल्सरी भरलेले असतील. व्यवस्थितरित्या तुमचे लिस्टनुसार तुम्ही प्रायोरिटीनुसार तुमचे ऑप्शन फॉर्म फिल केले असतील. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अलॉटमेंट लेटर काय असते. मित्रांनो, अलॉटमेंट लेटर काय असते, त्यानंतर ते कशा प्रकारे चेक करावे, तुमच्या कोणत्या प्रकारे नंबर लागलेला आहे, कोणत्या कॉलेजला नंबर लागलेला आहे, या सर्व गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत. सोबतच तुम्हाला मी या ठिकाणी लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे. आपण कशा प्रकारे अलॉटमेंट लेटर चेक करू शकतो किंवा कोणत्या नंबरला कॉलेज लागलेले आहे, कोणतं कॉलेज आपल्याला अलॉट झालेले आहे, हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मित्रांनो, सोबतच तुमचे हे जे अलॉटमेंट लेटर आहे, हे तुमचे अलॉटमेंट लेटर कधी लागणार आहे, तर उद्या म्हणजे 20 तारखेला तुमचे अलॉटमेंट लेटर लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही कशा प्रकारे अलॉटमेंट चेक केले पाहिजे, त्याच्यानंतर त्या ठिकाणी कोणते पॉईंट्स इम्पॉर्टंट आहे, तुमचा प्रेफरन्स कशा प्रकारे चेक करावा, या सर्व गोष्टींवर आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या पोर्टलवर आलेलो आहेत. या ठिकाणी तुम्ही जसे इम्पॉर्टंट डेट्समध्ये क्लिक करणार आहात, तुमची जे अलॉटमेंट लेटर आहे, अलॉटमेंट लेटर कधी लागणार आहे, तुमचे फर्स्ट कॅपराऊंडचे डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट हे जे आहे हे 20/8/2024 रोजी तुमचे डिस्प्ले ऑफ प्रोविजनल अलॉटमेंट लागणार आहे, म्हणजे उद्या. आता मित्रांनो, ते अलॉटमेंट कशा प्रकारे चेक करावे हे आपण लाईव्ह बघणार आहोत. दोन पद्धतीने आपण अलॉटमेंट चेक करू शकतो. आपण या व्हिडिओमध्ये मागच्या इयरची जी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगची वेबसाईट आहे त्याचा प्रेफरन्स घेणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला लाईव्ह प्रोसेस मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. अलॉटमेंटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी चेक केल्या पाहिजे, व्हिडिओ एकदम महत्त्वाचा असणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओला बनवून राहा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण मागच्या इयरच्या डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या ज्या वेबसाईट आहे पोर्टलवर आलेलो आहेत. या ठिकाणी तुम्हाला इम्पॉर्टंट लिंक्समध्ये जे आहे मित्रांनो, सर्वात प्रथम तुम्ही या ठिकाणी बघू शकतात इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही दोन पद्धतीने अलॉटमेंट चेक करू शकतात. एक डायरेक्टली विथआउट लॉग इन तुम्ही चेक करू शकतात. तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज, तुम्हाला जर माहिती असेल आपण कोणत्या कोणत्या इन्स्टिट्यूटला अप्लाय केलं असेल तर त्या इन्स्टिट्यूट वाईज तुम्ही अलॉटमेंट चेक करू शकतात. त्यामध्ये तुमचे नाव चेक करू शकतात. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवतच आहे. तर मित्रांनो, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंटवर जसे तुम्ही क्लिक करणार आहात तर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्व इन्स्टिट्यूट्सच्या ज्या आहेत अलॉटमेंट लेटरची लिस्ट बघायला भेटणार आहे. इन्स्टिट्यूटमध्ये कोणत्या कोणत्या विद्यार्थ्याचे अलॉटमेंट झाले आहेत, सर्व टोटल जे इन्स्टिट्यूट आहेत तुमचे 324 इन्स्टिट्यूटची या ठिकाणी तुम्हाला लिस्ट बघायला भेटणार आहे. A to Z इन्स्टिट्यूट तुम्हाला यामध्ये बघायला भेटतील. तुम्ही जी इन्स्टिट्यूट टाकलेली आहे त्या इन्स्टिट्यूटला या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅपराऊंड 1 अशा प्रकारे ऑप्शन तुम्हाला बघायला भेटेल. 2 आणि 3 तुम्हाला बघायला भेटणार नाही, फक्त 1 कॅपराऊंड तुम्हाला बघायला भेटेल. या ठिकाणी डाउनलोडवर तुम्ही जसे क्लिक केले त्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती. त्यानंतर तुम्हाला खाली सिव्हिल इंजिनिअरिंग कोर्स कोड आणि किती लोक या सीट्समध्ये म्हणजे झालेले आहेत, म्हणजे सीट्स किती लोकांचे भरले गेले आहेत हे तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटणार आहे. यामध्ये तुम्ही डायरेक्टली तुमचे नाव देखील सर्च करू शकता. जर का तुमच्याकडे लॉग इन ID पासवर्ड किंवा तुम्हाला विथआउट लॉग इन चेक करायचे असेल तर अशा प्रकारे तुम्ही अलॉटमेंट लिस्ट डायरेक्टली तुम्ही डाउनलोड करू शकता आणि अलॉटमेंट लिस्ट तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटची चेक करू शकतात. खाली बघू शकतात तुम्ही मित्रांनो, या ठिकाणी सर्व डिपार्टमेंटची अलॉटमेंट लिस्ट तुम्हाला बघायला भेटत आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकतात कॅटेगरीमध्ये भरपूर सारे विद्यार्थ्यांचे जे आहे $# अजूनसुद्धा आहे. तर मित्रांनो, तुमची प्रोविजनल अलॉटमेंट लागल्याच्या नंतर तुमचे जेव्हा तुम्ही ॲडमिशनला जातात त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स द्यावे लागतात. आता मित्रांनो, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट तुम्ही चेक करू शकतात. हा झाला पहिला ऑप्शन तुम्ही इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट चेक करू शकतात. आता मित्रांनो, सेकंड नंबरचा ऑप्शन काय आहे आपल्याकडे, तर आपण डायरेक्टली लॉग इन करून आपलं स्वतःचं अलॉटमेंट लेटर कशा प्रकारे डाउनलोड करावं हे आता आपण लाईव्ह बघूयात.
सर्वात प्रथम मित्रांनो, तुम्ही तुमच्या जी लॉगिन आय डी आणि पासवर्ड आहे, लॉगिन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन व्हायचे आहे सर्वात प्रथम. त्यानंतर मित्रांनो, लेफ्ट साईडला तुम्हाला जे आहे ते तुम्हाला ऑप्शन बघायला भेटणार आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कॅपराउंड अलॉटमेंट प्रिंट्स अशा प्रकारे ऑप्शन बघायला भेटणार आहे. या ठिकाणी तुम्हाला कॅपराउंड 1 अलॉटमेंट अशा प्रकारे ऑप्शन बघायला भेटणार आहे. या ठिकाणी सिम्पली तुम्हाला क्लिक करायचे आहे. मित्रांनो, अलॉटमेंटवर जसे तुम्ही क्लिक करणार आहात, तुमच्यासमोर अशा प्रकारचे सर्व इन्फॉर्मेशन आणि अलॉटमेंट तुमच्यासमोर डायरेक्टली या ठिकाणी येणार आहे. या ठिकाणी प्रिंट या ऑप्शनवर प्रिंट करून तुम्ही डायरेक्टली प्रिंटसुद्धा अलॉटमेंट लेटरची घेऊ शकतात. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अलॉटमेंटमध्ये तुम्हाला काय काय चेक करायचे आहे तर ते बघूयात. तर मित्रांनो, जसेही तुम्ही खाली स्क्रॉल करणार आहात, सर्वात महत्त्वाची गोष्ट अलॉटमेंटमध्ये आपल्याला काय समजते तर आपला कुठल्या कॉलेजला नंबर लागलेला आहे हे समजते. यामध्ये तुम्ही बघू शकता स्टेटस ऑफ प्रोव्हिजनल डिटेल्स किंवा प्रोव्हिजनल अलॉटमेंट डिटेल्स फॉर कॅपराउंड 1 म्हणजे तुम्हाला कोणतं कॉलेज लागलेले आहे हे तुम्ही या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे म्हणजे चेक करायचे आहे. तुम्हाला या ठिकाणी चॉईस कोड अलॉटेड म्हणजे जो चॉईस कोड तुम्ही सिलेक्ट केला असेल त्या चॉईस कोड जो आहे या ठिकाणी बघायला भेटणार आहे आणि फ्रेश अलॉटमेंट अशा प्रकारे बघायला भेटणार आहे. या ठिकाणी बेटरमेंटसुद्धा तुम्हाला बघायला भेटू शकतं, बट फर्स्ट कॅपराउंडला सर्वांचे अलॉटमेंट जे आहेत ते फ्रेश असतात, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी फ्रेश अलॉटमेंट अशा प्रकारे बघायला भेटणार आहे. त्यासोबतच मित्रांनो, तुम्हाला खाली इन्स्टिट्यूट बघायला भेटणार आहे, कोणत्या कॉलेजला नंबर लागलेला आहे. तर या ठिकाणी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव अशा प्रकारे आपल्याला बघायला भेटत असेल. तर त्यानंतर खाली तुम्हाला कोर्स बघायला भेटणार आहे जो तुम्ही सिलेक्ट केला होता ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना. या ठिकाणी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा कोर्स बघायला भेटणार आहे. त्यासोबतच अलॉटेड सीट तुम्हाला महत्त्वाची आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकतात सीट टाईपमध्ये जनरल OBC म्हणजे जनरल OBCमधून या मुलाला जे आहे ते कॉलेज अलॉट झालेले आहे आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग त्याची ब्रांच आहे आणि प्रेफरन्स मॅटर करतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट ऑप्शन फॉर्म फिल करताना सुद्धा मी ही गोष्ट बोललेलो आहे. जर का तुमच्या 1 नंबरचा प्रेफरन्स लागला, आता या विद्यार्थ्याचा फर्स्ट कॅपराउंड आहे आणि फर्स्ट कॅपराउंडमध्ये 1 नंबरचा प्रेफरन्स लागलेला आहे, तर या विद्यार्थ्याला ही कॉलेज कंपल्सरी घेणे आहे. जर या विद्यार्थ्याने ही कॉलेज घेतली नाही तर हा जो विद्यार्थी आहे हा ऑप्शन फॉर्ममधून किंवा कॅपराउंड प्रोसेसमधून बाहेर येणार आहे. मग नंतर तुम्ही ते इन्स्टिट्यूट राऊंड वगैरे ट्राय करू शकता. बट सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स जो आहे प्रेफरन्स मॅटर करतो. किती नंबरचं कॉलेज लागलेले आहे हे या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटणार आहे. म्हणजे तुम्ही जी लिस्ट टाकलेली होती त्या लिस्टमधून तुमचे किती नंबरचं कॉलेज लागले आहे हे बघायला भेटणार आहे. आता या मुलाच्या 1 नंबरचा प्रेफरन्स लागलेला आहे, तर या मुलाला ही जी कॉलेज आहे ही ऑटो फ्रीज होणार आहे. आता फ्रीज, नॉट फ्रीज, बेटरमेंट, त्यानंतर आपण स्वतःहून सेल्फ फ्रीज कशा प्रकारे करायचे, सर्व प्रकारचे ऑप्शनवर आपला व्हिडिओ जो आहे येणार आहे. लाईव्ह प्रोसेस आपण त्यामध्ये दाखवणार आहेत. तुमचे अलॉटमेंटला फ्रीज कसं करायचे, नॉट फ्रीज कसं करायचे आणि ऑटो फ्रीज कसं होतं, तर हे सर्व आपण आपल्या चॅनलवर लाईव्ह घेऊन येणार आहेत. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता या ठिकाणी सीट टाईपमध्ये महत्त्वाची गोष्ट आहे की काही विद्यार्थ्यांची कॅटेगरी जी आहे ती SC किंवा ST असते, पण त्या विद्यार्थ्यांना जे आहे जनरल ओपन किंवा OBCची सीट अलॉट केली जाते. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कुठलीही सीट अलॉट असू द्या, तुमची जी फायनल कॅटेगरी आहे म्हणजे ज्या कॅटेगरी थ्रू तुम्ही ॲडमिशन घेतलेले आहे तर त्याच कॅटेगरीची फीस तुम्हाला पेड करावी लागते. अशा प्रकारे यांचे मॅनेजमेंट असतं किंवा अशा प्रकारे हे सर्व गोष्टी घडत असतात. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर का 1 सोडून अदर काही प्रेफरन्स लागला असेल, म्हणजे या ठिकाणी 2 किंवा 3 नंबरचे प्रेफरन्स तुम्हाला लागले असतील, तर तुम्ही नॉट फ्रीज किंवा बेटरमेंट करून दुसरा कॅपराउंडला ट्राय करू शकतात. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विद्यार्थ्याला फर्स्ट कॅपराउंडला फर्स्ट अलॉटमेंटला फर्स्ट जे आहे ते कॉलेज लागलेले आहे आणि हे कॉलेज त्या विद्यार्थ्याला घ्यायचे आहे. तर हे कॉलेज जे आहे तुमचे ऑटो फ्रीज होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला या फॉर्मची प्रिंट करावी लागेल आणि प्रिंट काढून डायरेक्टली तुम्हाला कॉलेजमध्ये सबमिट करावी लागेल आणि कॉलेजमध्ये सबमिट करून तुमची जी पुढची प्रोसिजर आहे ती प्रोसिजर तुम्हाला फॉलो करावी लागेल. आता मित्रांनो, ही अलॉटमेंट कधी डिस्प्ले होणार आहे तर तुमची अलॉटमेंट उद्या डिस्प्ले होणार आहे. आता भरपूर सारे विद्यार्थी मला कमेंटमध्ये विचारतील की अलॉटमेंटचा टायमिंग काय असणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या अलॉटमेंटचा टायमिंग जो आहे संध्याकाळी 7 वाजेपासून तर रात्री 2 वाजेपर्यंत कधीही तुमचे अलॉटमेंट लागू शकतं. याचंसुद्धा प्रोव्हिजनल मेरिट लिस्टसारखा आहे मित्रांनो. तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट किंवा फायनल मेरिट लिस्ट ज्या पद्धतीने रात्री लागली होती
त्याच पद्धतीने तुमची अलॉटमेंट लेटरसुद्धा रात्रीची जनरेट होत असतं. आता अलॉटमेंट लेटर जनरेट होण्याच्या अगोदर मी व्हिडिओमध्ये जो पहिला तुम्हाला प्रेफरन्स सांगितला, पहिला ऑप्शन, तर त्या पद्धतीने इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट तुम्ही चेक करू शकतात. ती लवकर तुमची लागत असते, ती 9 PM आसपास लागत असते. आता इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट किंवा तुमचे फायनल अलॉटमेंट जसेही लागेल त्यावर आपला चॅनलवर व्हिडिओ येणारच आहे. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता आय होप तुम्हाला सर्व प्रकारची इन्फॉर्मेशन कळाली असेल. अशा प्रकारे तुम्ही अलॉटमेंट लेटर डाउनलोड करायची आहे आणि प्रिंट घेऊन तुम्ही पुढे जे आहे ती पुढची प्रोसेस करायची आहे. नेक्स्ट प्रोसेस फ्रीज, ऑटो फ्रीज, नॉट फ्रीज यावर आपला व्हिडिओ येणारच आहे. मित्रांनो, आय होप तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन कळाली असेल. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. काही प्रश्न असल्यास कमेंट करा. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.